आज आम्ही आलेलो आहेत आम्हाला कपडे घ्यायला. तर आता आम्ही आज ट्रायल रूममध्ये कपडे बघा की बघा इथं आम्ही असं ढिगाऱ्याने काढलेले आहेत आणि वरती पण काढलेलं आहे. ते काय आम्हाला आज आवडले नाही आहेत, थोडे आवडलेले आहेत. माणूस आहे इथे, एक माणूस आहे तो आमच्या साईडलाच आहे म्हणायला. तर पिल्लू आमचे गेलेली आहे ट्रायल रूममध्ये. तर मला दाखवतो एक गुलाबीवाला तिने ट्राय केला होता, परत तिने काढल्या, दुसरं ट्राय करते. नक्कीच ट्राय करायला जायचे. तिला पाठवायचं बघते का काय करू दीदी, माझा काय मला तुम्हाला काही समजत नाहीये. तू 2च पीस घाल, एक हा घाल आणि एक स्काय घाल, बाकी काय घालून तुला गोल्डन नाहीच पाहिजे ना. या पोरीचा हातपाय तोरताना तिचा आता मी ड्रेस घेणार आहे आणि तिथे एवढं भारी असा ड्रेस लावलेला आहे. त्या ड्रेसची मी प्राईस विचारली तर आहे तो 2,000 पेमेंट घेतात. पिलूची घेतली, माझी घेतली अँड आमचं दोघींचं ड्रेस तुम्हाला कुठं लग्नालाच दिसते डायरेक्ट. तर आता आम्ही तुम्हाला आमचा ड्रेस दाखवणार नाही, डायरेक्ट लग्नालाच बघा. आणि आता आम्ही चाललेलो आहेत आणि दोघींचे एवढ्याला घेतले आहेत आम्ही दोघी. तर इथं दोघींचं आता भांडणं झाले आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत. आता आम्हाला दीदी आम्हाला पिठवण्यासाठी आम्हाला ड्रेस घेणार आहे. शॉपचं नाव टाकायचा. तर गाईज आणि ह्यो शुभांगी शॉप आहे आणि आमच्या बहिणीचं पण नाव शुभांगी आहे. या आणि भुकाची चाय पण भेटेल. कुठे जाणार आहे काय माहिती नाही. दीदी कुठे नेणार आहेत आता. आता आम्ही अस्तर जाऊ. अस्तर तू अस्तर दे ना, इथून घ्यायची का. रस्त्याला वाढणं चालू आहे आणि आता आम्ही सहेलीमध्ये आल्यावर ड्रेस बघा फिटासाठी साधं आणि सिंपल. चल बघूया. तर ते पहिलं बघू इकडं. माझी गाईज माझी हाईटच एवढी आहे का मला काय समजत नाही. तो प्लाझो सुद्धा बारीक झाला. तो भाई बोलताय नाही तुला भरपूर होईल, नाही भरपूर होईल. तो प्लाझो बारीक झालाय मला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला आम्ही जाऊया लागणार तिथं कुठे जायचं तिथं मस्कर काय करायचं ते कळलं फुल स्ट्रगल. शोपती मारली पाठी दादा भैया आम्ही निघत दरवाजा दाबले होते. भैया अजून हालत पण नाही. त्याचा तो काम चालू आहे. त्या भैया खूप तर भैया हालत मानते आत्ताशी हलवली मान पण ना हलवतो. ओ आता तू कुठून आवाला तू नेशील का.
काय इथं माहित काहीच ना तरी की कळता माझे भाट माझ्या सगळ्या प्रकारचा पण पुढं चिमटा ओके असा ए पिलू वन बसकर वाचता नाही गे मस्कर बसकर अरे भास्कर ना तो मस्कर आहे मस्कर बसकर बोललो तुला ऐकू दीक्षा गेला परत परत मी डिटेल घेतली तेव्हा एकदा परत जायचं का याचे काय पैसे दे तवल ते दे मावशीने दिलेलं मटन घ्यायला चालल्या मावशी बाई पैसे दे गाईच तर आम्ही एवढ्या उन्हात या दोघांना कशाला आणल्या काय चाललंय तुमचं दाखव कुठं ओ माय गॉड रक्त निघायला लागला यांच्या बोलण्यानं झालेलं आहे आता डिसाईड झालेलं आहे काय खायचं तो तर आता एक घ्याता इथं खायला तर त्याची खूप पोटं वार केलेलं आहे या शेटने यो आमचा मेंबर आहे जो आम्हाला सगळ्यांना खायला घेते पैशाचं यो बघतय नाही घ्यायचं तरी पण वापरताय नाही राहिले पैसे गाईज तर आम्ही हा येईल कोण खाता मस्त लागतं पैसे दिले आहेत सगळ्या लस्सी घेतलेली आहे इकडे बघू शकता कादवरी आणि कोण घेतलेलं आहे अंगठी कुठे माझी तुला माहिती इकडे बघा ताईची अंगठी गायब झालेली आहे आता बघू शकता मस्त खाते नंतर भेटतो आपण ते पक्कीच केली आम्ही थोडी जास्तच केली तर तुम्ही घरी काढून ठेवले काही तर ते आम्हाला माहिती नाही तर बघू चला रिक्षा ओम बोलते चांगली चालत झोपून नेल तू तरी बोलतो स्लो नेल ती
कारण की सगळ्या परमीत चालवतं आणि त्यावर झोपवत डायरेक्ट एकदम स्मूथ येतं गाईस आता चाललेले आहेत घरी. आम्ही चिपलायच्या दर्शनाला आलतो इकडं, तर आता चाललेले आहेत घरी. आई आमची आई रोकली आई टेन्शन जाऊ नका व्हायला आपला सगळा देव आहे पाठीशी तेव्हा देव आहे इथं देव आहे पाठीशी सगळं सुखी सुखी होल. आणि गाईच ओमदा येते रिक्षाला तर बघू शकता गाईच. तर गाईच आम्ही चाललेलो आहोत घरी. ती आता तिकडून गेली. आम्ही चिपलाईच्या पाय पडायला आलो बघा. आमची चिपलाई कशी बसली बघा. आमची चिपलाई